कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार माधुरी शशिकांत भटकर यांनी रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून प्रभागात झंझावती प्रचार केला। विविध परिसरात पदयात्रा आणि नागरिकांच्या थेट गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। अनेक ठिकाणी महिलांसह मतदारांनी परिसरातील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या। सभागृहात गेल्यानंतर त्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचं आश्वासन माधुरी भटकर यांनी दिलं। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भटकर यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या उमेदवार माधुरी भटकर यांनी आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून प्रभागात प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय। मंगेशकर नगर गार्डनमध्ये भटकर यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला। त्या परिसरातील झालेली विकास कामं आणि प्रलंबित समस्या यांचा उहापोह यावेळी करण्यात आला। त्यानंतर भटकर यांनी शास्त्रीनगरमधील विविध ठिकाणी भेट देऊन मतदारांशी संपर्क साधला। त्यामध्ये स्नेहल पार्क इथल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। सभागृहात गेल्यानंतर या परिसरातील समस्या प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही माधुरी भटकर यांनी दिली। त्याचप्रमाणे मंडलिक वसाहतीमध्ये घर टू घर जाऊन भटकर यांनी मतदारांना आपली भूमिका पटवून दिली। केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारच्या विचारांची सत्ता कोल्हापूर महापालिकेत येणं गरजेचं आहे। त्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला विजयी करावं असं आवाहन माधुरी भटकर यांनी केलंय। त्याचप्रमाणे भटकर यांनी कार्यकर्त्यांसह मंगळवार पेठ आणि पाटाकडील तालीम परिसरात प्रचार फेरी काढली। यावेळी मतदारांशी संपर्क साधून आपली भूमिका पटवून देत भटकर यांनी महायुतीची सत्ता महापालिकेत येण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी आणि 15 जानेवारीला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन केलंय। यावेळी मतदारांनी ठिकठिकाणी भटकर यांना उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला। यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते।